अरे पुरवताई काय करते? दादा दादा लवकर या घरात. काय करते तू हे? काय झालं काय झालं औषध घेऊन राहिली होती. अगं कार्तिक काय करू राहिली तू हा काय समजत का नाही तुला मला नाही सांगायचं. कुठे निघाला म्हणजे शेतात झालं नको होय ते का शेतातलं काम झालं नाही का? अहो ते वडाचे राहिलं वावरणी माझून कांद्या लागणीच आणि ते गडी येणार होता ना. अहो त्याचं काय घर आहे तो गेला गावाला निघून. तुम्ही तर ना एक माणूस धडा आणत नाही का काय नाही बाबा तुमचं काय खरं नाही. त्या पोराच्या सोयरेचं काय झालं? आता काय सोयरीकीत घेऊन बसली 10-12 ठिकाणी फिरून आलोय माझा डोक्याला ताप झालाय पोरगी येणार पोरगी. 10-12 ठिकाणी बघून आले म्हणजे मग विशेष सोडायचा का त्याला? कवर ताप करून गेली डोक्याला. कवर म्हणजे बघावंच लागेल ना. आज थोडंच आहे कवर ताप करतात. बघू उद्या बिद्या मला काम आहे. नाही उद्या बिद्या नाही काय काम आहे तुमच्या त्या चुलत बहिणी बिनी साऱ्या गावाच्या नाही तर सारे नातेवाईक इथे येते बोंबलत. अशा वेळेस नाही दिसत का नातेवाईक? हाय पण जाता कसं तिथं? बहिणी बाळा तुमच्या तिकडे जायला काय झालं मस्त. नाही ते हातभर नातं सांगत इकाल रांगो मी यांची मी अंधुनी अंधारीन माता आता काय गेलं काय कुठं? आपण नाही जाणार बाबा बहिणीच्या दारात. नाही जाणार. तुम्ही नाही जाणार नाही म्हणजे जाणार. बघणारच नाही. नाही आपल्या डोक्याच्या बाहेरचं काम आहे ते. हं. बघा तुमचं काय असेल तसं मी चाललो. म्हणजे मी मागता उचललाय मी काय असं ती मी बघायचं आणि ज्याने त्याने वर हात करायचे. बरं तुला वाटतं का त्यांच्या दारात जायचं? नाही मला वाटायचं ना वाटायचं तुम्हाला कळत नाही काय? काय मला मस्त कळतंय पण जाते कशी? ए बाई तुम्हाला जाते कशी म्हणजे मग त्या पोराचं लग्न करायचंच नाही? अरे त्या टायमाला हिस्सा घ्यायला आपल्याला लाज वाटली का? आता तुमच्या बहिणी कुणी सगळ्यातला काय आपण आपण मेवना कोणता घेतला ना मेवना काय म्हणेल मी येऊ नको. मग भांडून यायला ए, जाऊ द्या, तुम्ही नुसते येड्यावानी करता जावा तुमचं काय वावरं बघायचं ते बघा. नाही तुझं तोंड सुटलं मेवणे झाला तुम्ही नाही जावा, ते जाऊ सगळ्यात वावराचं जावा. बघा तुम्ही करू दे मला स्वयंपाकाचं जावा. चाललो मी माझा बघ तू. तसाच राहतो काय मी बिगार लग्नाचं मला वाटत नाही या जन्मात लग्न होईल माझं. यांना काही काळजी आहे नाही घरच्याला माझ्या. हा माझ्या वर्गातल्या सगळ्या पोरांचे लग्न झाले माझं काय व्हायना. कुठे गेले काय मी ते? आई ए काय रे कशाला वळडायला बाबा आला नाही तर तुझं तर ना नुसतं माणूस घरात उडकीत होतं. काय झालं का मारतो? मला एक सांगा मी तुमचाच मुलगा आहे ना? बघ आता असा प्रश्न तुझा विचार. मुलगा आहे का मी? मग काय आता काय बोलत तू? काय झालंय काय? काय झालंय व्हायनाच काही? वय ना काय म्हणजे? तुम्हाला काही घेण देण नाही का माझ्या लग्नाचं? वाटत नाही का तुला नातू व्हावं? अरे भाऊ त्या 10-12 ठिकाणी जाऊन आलंय कोणी पुरीत येतं का? मग पोरं बघा का मला आता लग्नासाठी? नाही तुझं तर ना जगाच्या वेगळंच आहे. दुनिया इकडे जातीन तू इकडे तिरका निघतो असा. पुढे जाय ना मी हा, घरातच आहे मी. दिसतंय. मी मग स्वप्न बघितलेत माझ्या बायकोला घेऊन मी हनीमूनला इकडे जाईन तिकडे जाईन. का रे बायकोचं झालं खरं काय? नोकरी पाण्याचे नाही स्वप्न बघत रे तू? नोकरी पाण्याचे स्वप्न बघितलं का? माझ्या वर्गातले पोरं सगळे नोकरीला नाही लागलेले शेतकरी पण आहेत त्यांचे पण लग्न झालेत माहितीये का? आणि मग तुझं बघत नाही असं तू कसं काय तुला वाटतं? तुला माहित नाही काय का? कमी माझ्यात? अरे तुझ्यात काय कमी नाही. तू का तुला असं कमी समजितो? तुला कोण म्हणतो तुझ्यात कमी आहे? तुम्ही आहे ना मनावर घ्याय ना माझ्या लग्नाचं. येडाचे मनाव घ्याय ना. मी आता थोड्या दिवस वाट बघन हम्म. नाही तर जाईन निघून कुठंतरी. अरे मनाव कसं नाही घ्यायचं? तुला माझ्या डोक्यात आलेलं आहे पण तुला म्हणन म्हणलं पण मी बोलले नाही. काय डोक्यात नाही येत तुमच्या? काहीच डोक्यात नाही. नुसते भांडणं तुमच्या दोघांचे माझ्या लग्नावरून. पण काय फायदा नाही त्या भांडणाचा माहितीये का? माझ्या वर्गातल्या पोराला पोरं झाले 2-2. आता आम्ही काय बघत नाही का? आम्ही कोणाला म्हणलो नाही. मला असं वाटतं अजून योग आला नाही. हा योगीन मसनात गावऱ्या गेल्यावर माझ्या. कस काय मसनात गौरा गेल्या? बिना जोडीचा आहे का? बिना योगाचा आहे का? तू कधीतरी होईन का नाही? मला नाही वाटत मला जोड आहे चपलाला जोड आहे माझ्या. हं. पण मला नाही असं वाटतं हे चपला घ्यावं माझ्या गालात मारून. काय तळतळ करतो? अरे नको तळतळ करू. तुझं लग्न होईल. मी काय म्हणते ऐक ना मामाची पोरगी जायचं तिकडे. म्हणजे तुझ्या डोक्यात हाय वय ते? हा पण बोलू कशी म्हणून मी हा नाही बरोबर आहे ना. तो तोंड टाकायला जागा ठेवली तिथं. बोलू कशी तेव्हा जमलं बोलायला तुला हिस्सा मागास टायमाला. आता तोंड शिवलं काय? मग ते हिस्सा माहितलं तो सगळ्यांना झाला नाही का? मी एकट्याने माझ्या मड्यावर ठेवला काय? तो ते कुठं केले नसते ना हिस्सेचे. हं. आतापर्यंत पोरगी दिली असती
पोरं झालेस ते मला. मी तेच म्हणते बाबा आता कोणतं तोंड घेऊन जाऊ, पण मला काय म्हणायचंय आपण एकदा जाऊन जर आलो तर काय हरकत आहे. बघू ना तो भाऊच आहे माझा, पण तुला यावं लागेल बरं का. मग आपणच जाऊ. मला 100% गॅरंटी आहे मामा पोरगी देईन. दे पण ना. आता तू कसं बोलती तिथं, भांडणं करती का प्रेमाने बोलती नाही हे बाबा. तुझ्यावर आहे. आता बाबा भांडणं करून कसं जमन येड्या, ते आता त्याला थोडस दादा दादा मोठा आहे हे करून त्याला ती पोरगी म्हणजे आम्ही बोलतो तसं. बोलता का? हा मग बरं आहे, मग बोलाता म्हणल्यावर बोलणं होतं आमचं फोनवर चॅटिंगवर. होतंय काय पण आता ते तुमचे भांडणं आहेत ना आता. म्हणून माझं मरण आलं निध. नाही नाही मग आपण जाऊन येऊ. हे कुठे गेले दादा, कुठे गेले? ते आता रानात गेले तर आता येते ना जेवायला, पण त्यांना घेऊन असंच निघू. त्याला नाहीतर ऐक ना, जाता जाता रानातून तसंच घेऊन जाऊ ना का दोघं जायचं मग आपण? दोघांनी. हा तुला कसं वाटतंय? मला तर वाटतंय तिघांनी जावं का दोघांनी, मग का तीन तिघांना काम बिघाड नको. बरं जाऊ आपण दोघच जाऊन येऊ. दोघं जाऊ मग. चल हा. ते गेले तर रानात जाऊन दे, मग पुढच्या वेळेस त्यांना नेऊ. हा चल. हा? पण हे बघा नीट बोल बर का तिथं, तुला सांगतो प्रेमाने. अरे बोलते बाबा तुझ्यासाठी, चल. मी त्याचं ऐकन 4 शिव्या. लगेच चल. हा मला चपला घालून दे दम. दरवाजा लाव. हा, दम. अरे अरे लावतो नाही तर थांब. अरे बाबा आहेत ना, कायला दार लावितो. हा चला चल 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 चला. चल बाबा. हे बघ जमलंच पाहिजे बर का. हा तुम्ही आले का घरी? मग काय उपाशी मरतो का राहणार? नाही नाही तुम्ही मला मारा उपाशी. तुम्ही कस काय मारता उपाशी? झालं काय? काय झालं म्हणजे? काय कळलं नाही. काय डोक्यात आहे की नाही माझ्या लग्नाचं? बघा आता. अरे 10-12 ठिकाणी गेलो ना का लग्न जमानी, काय सांगू तुला. पुढे पुढे फिरून मी माझ्यासाठीच पोरगी बघितली ना का तुमच्यासाठी बघत होते? तो काय या सगळ्यात माझं लग्नाचं वय आहे काय आणि हिला कुठं लावायचं धर्मशाळेत? काय बोलतो तू ना स्वतः? आता चाललो ना चांगल्या कामाला. असं वाटतं जीव द्यावं कुठतरी. अरे नको किरकिर करू बाबा, चांगल्या कामाला बघू, निघलो. जातो 2 दिवसांनी परत. बघू नाही चाललोय आता तिकडे मामाच्याकडं. मामा तिकडे हा होय. म्हणलं दादा का जाऊन यावा, दिली पोरगी तर विषय तर घेऊ. विषय घ्यायला काय हा, जातंय? जाऊ, जाऊ. म्हणजे मामाची पोरगी असून मला लग्न व्हायना. अरे आता छोड करून तुला तुझ्या आईने तिथं म्हणजे सगळे हिस्सा घेतला. हे घेताना त्याला घे 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 म्हणले ना, आता माझ्या डोकं खापर पुढे काय. हे बघा आता हे जर लग्न झालं नाही ना माझं, मी खरंच माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन तुम्हाला सांगतो. ए बाबा ग बस. ए बाबा जाऊ जाऊ. बरं ती टाका इथं कुठं दे इकडे दे, ठेवा. चला हाय असेच कपडे बिपडे काय नाही बदलायचे. काय नाही कपडे का तुमचं नाही लग्न तिथं? तुम्हाला नाही पोरगी बघायला जायची, मला बघायची. तुलाच बघायची बाबा, एवढा का तापला तू? आपलं म्हणजे 2 वर्ष झाली लग्न व्हायना माझं. अरे 2 वर्षात 50 वेळा पोरी बघून हा. आलोय. बरं आता तू तुला इथं किती समजावं बा? इथं तन करणार आहे का जायचं? आणि तिथं व्यवस्थित बोला, माझं लग्न जमलंच पाहिजे, लगेच तारीख काढा. अरे अरे पहिलं- सरळ सांगतो नेवण्याला हा पोरगी देता का काय? असं देता कसं? तर लगेच तयारी बाबा. हा अगर तर ते पहिलं ठेवलाय बिबा ठेसून ते नीट नेटका काय म्हणते ते तो निस्तरायचं ते. हा, खायला बरं घे हा. आई आई घे एक एक जर नाही घे. दिली ना मी पोरगी जाईन घेऊन पळून ती बरं का. इथं बोंबल तिथं थोबड वाशीन. काय गप्प बसायची तो ए हा. तो सरळ ती बाकीचे काळे कोणचे काढायचे नाही मी तिथे. नाही काढीत भाई, मला आता मी कोणत्या कामाला चालले मला हा. माहिती आहे. माझ्या लेकासाठी पार मी त्याचे पाय धरले. हा तेच करायचं आता. एक तर आपण चुकलोय, हा. आता इथून पुढे सरळ तिथं वागायचं. हम्म. चला चल, चला चल, चल. चला बरं लगेच चला. महेश ए महेश, का हो दादा? अरे ही कारची कुठे गेली? अजून आली नाही. कॉलेजला गेलेली ना? पूर्वताई का? हा? कॉलेज तर सुटले दादा तिचं. हा, मग तेच म्हणतोय. अरे 1:45 वाजलाय. ही कारची कुठे आहे, काय आहे, काय तपास नाही. तिचं तर 12:30 कॉलेज सुटतं, 20 मिनिटं अरे. झाले. ठीक आहे ना, मग तू बारका भावी लक्ष ठेवीचा ना जरा. हा ना दादा. कधी येते कधी जाती काय आहे, का मीच करू दे सगळं? नाही येईल दादा, दम धरा येईल ती. होईल थोडा, कधी कधी होतो उशीर यायला. आज काय झाला सांगून असं. गेली ती कधी? काय सांगून नाही गेली दादा तशी ती. हा मला म्हणली नाही काही मी उशीर होईल का काय, सांगितलंच नव्हतं तिने काही. का उशीर झाला सांगता नाही येणार मला पण. तेच आहे. आणि हे कुठे येत हे दोघ जण हाऱ्या? अरे नार्याचं काम चालू आहे तिथं काहीतरी. हा अय अरे नार्या, इकडे या रे, इकडे या ना. अरे काय काम चालू आहे तुमचं? ते गोठ्यात काम करत होतं आपल्या. काय? पाणी मारत होतो गायांवर, गाया म्हशी दूध होतो तिथे. हा. हा. अरे ते तर करत, पण ते रानात पण त्या ऊसाचं बघा ना जरा पाणी. ते सुकलाय ऊस, पार पिवळा पडायला लागलाय. अहो मालक तिकडे जाणार होते मग तेवढं कधी? तुम्ही हाका मारली. तुम्ही हाका मारल्यामुळे आम्ही इकडे अरे मग ठीक आहे ना, एकाने हिथं काम करा, एक जण ऊसात दार धरा. म्हणजे ऊसातल्या ऊसात नेऊ द्या मला कोणीतरी. मग
असं म्हणतोय का? हा. अरे पण तुम्ही जर हात चालवा ना, काम फास्ट करा, मग हे होईन ते होईन. अहो, छोटे मालक तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आमच्या तब्येतच्या मानानेच आम्ही काम करणार. अहो, कसं आहे राणा दारा द्यायचंय ना, मग ते दोघं मिळून देतो ना, म्हणजे पटकन होईल. बर चालन ठीक आहे. उरका लवकर फाटकून ये. ते गोठ्यातलं थोडं राहिले काम हा. ते उरकून जातो मग काय. हा चला ना. चालन घ्या उरकून लवकर. आणि आणि काय काम असलं तर परत हाक मारा, नाही तर परत कसं तर फोन करा. चालन फोन करतो तुला तसा मी. हा. निघा. निघू का? चला ना रे. हे बोलण्यातच परिणित दोघं कामात काही नाही. कामाला एकदम झिरो येतं. यांना मला वाटतं पगार देताना पण आहे ना थोडा हात दांबूनच द्यावा लागणार दादा आहे. यांच्या हा. हाईट नुसारच पगार देऊ यांना. मला पण तेच वाटून राहिले. काम कमी आहे यांचं, पगार हा. कमी करून टाकू. हे आलेली कार्तीचे घर आहे. परवा ताई पण ती साडी कस काय आली दादा? मला तेच समजा नाही. परवा ताईची का पण? ड्रेस घालून गेली ती. अरे काय झालं? झालं जेवण वगैरे? अगं मी काय म्हणतोय, हा, मग तू ड्रेस घालून गेलती, बॅग घेऊन गेलती शाळेत, ती कुठे आहे तुझं? हे काय कोणाचं काय घालून आली तू? अहो ते दादा ना शाळेत ना माझ्या नाही शाळेत नाही कॉलेजमध्ये ना ट्रेडिशनल डे नसतात का ते, तर ते होतं. तर मग मी ड्रेस घालून गेलते, पण माझ्या मैत्रिणी म्हटल्या अगं आज साडी घालायची. हा दादा, ट्रेडिशनल डे असतो कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे साडी ते घालावं लागते, हा. पारंपरिक दाखवायचं. होय. मग मी मैत्रिणीच्या घरी गेले आणि मैत्रिणीच्या मम्मीची साडी नेसली. छान दिसते काय? अगं छान दिसती, पण सांगून जायचं ना. सांगायला तोंड नव्हतं का तू? कसं नव्हतं तोंड? नाही मी म्हणलं त्याला फोन करायचा ना. मला नाही लावला तर त्याला सांगायचं ना. अहो पण मी म्हटलं आता एवढं काय होणार आहे, झालं थोडस उशीर. अगं जीव लागला होता ना. पण हं. 10 वेळेस त्याला विचारलं असं, पोरगी का म्हणून नाही आली, पोरगी का म्हणून नाही आली. हा, आणि ते काय झालं नेमकं माझ्या फोनची चार्जिंग उतरली. हा. मैत्रिणीच्या घरीच मी फोन लावून आले चार्जिंगला. म्हणजे फोन नाही आणला तू? नाही. बरं जा घरात, कपडे चेंज कर दे. राहून द्या ना, छान दिसते. आजचे दिवस साडी ठेवणार मी अंगावर. असं म्हणती का? हा बरं राहू दे. बर चालतंय. मी जेवून घेते, भूक लागली मला. चालेल तू जेवलं का बाळा? नाही दादा, चला जा, ना. जेवण करून घे. बरं मी ताई जेवतो मग. हा, तुम्ही? जा, मी जेवलो. बरं, चालतंय. राम राम. थांबा. हऱ्या रे, हा. चटई उचला. हा. ए नारे उचल रे. हा, हा. बसा. बसा बसा बसा. बसा. राहू दे. बसा का. हीच आहे तुमची अवकात. त्यावेळेस नव्हतं समजलं. का आली? आता काम होतं म्हणून आले. अरे काय काम निघलंय असं? तू कसं आहे ते सांग, बरं आहे का तू? मला काय नाही झालं, चांगलं आहे मी. जिवंत आहे अजून. मुलगी पुढे आहे का? काय करते? पूर्वा तिचं काय करायचंय तुला? अरे नाही असं विचारलं रे. बरी आहे का ती? आहे पोरगं ती बरं पण आहे का? चांगली, पोरग चांगलंय. का आलीच पण तू? अरे माझ्या पोराला तुझी पोरगी द्यावा हे घेतो मी आले होते. हा, या जायला जागा आम्हाला नकोय तुमची जागा. तू आहे ना आता जी म्हणली ना पोरीचं नाव, की पोरगी माझ्या पोराला दे, की परत तोंडात नाव सुद्धा आणू नको. आणि मी पोरगी देत नसतोय तुला. जात दे ना सोडून पाठीमागचं. किती मनात बस गं बाई इथं. राहते. बस. कशी आहे तू? बस म्हणलंय ना खाली. बरी आहे. धर रे. त्यांची तीच अवकात आहे, उभा राहायची आणि जमिनीवर बसायची. बरोबर बोलते दादा. कशाला आले का तोंड घेऊन इकडं? हे बघा जे झालं ते सोडून द्या ना आता. हा हा
विसरण ना, कसा विसरण? अरे ह्या बाईमुळे तर मला कोर्टाची पायरी चढावा लागली आणि तू म्हणतो विसरून जावा. हा? दादा दे ना सोडून आता. अरे होय बाजूल तो. अरे सोड, असं काय करतो या देवानी? झालं गेलं ते झालं गेलं. आल्यापासून बोल 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 बोलतोय, मी ऐकते. जे ऐकायचंय ना ऐकून घे, नसेल ना निघून जा. मला तोंड दाखवू नको तुझं. पूर्वा ज्या दिवशी तू जमीन घेतली ना त्याच दिवशी तू मला मेलेली. असं काय बोलतो तू? असं म्हणून कुठं नातं तुटत का? नातं गेलं तिकडे खड्ड्यात. तो तरी काहीतरी बोल पूर्वा. मी काय बोलणार आहे ह्यांच्यामध्ये? दादा मी काय म्हणते, झालं ते द्या ना सोडून. कानटाळच फोडीन तुझं. हे परत शेपारली काय? तोंड तरी आहे का? त्या पायासारखं तरी तोंड घ्यायचं. हे बघ पूर्वा, मला तू आवडती, मला लग्न करायचं तुझ्या सोबत, आणि मला पण माहितीये तुला पण मी आवडतो. तोंड बघ आरशात जाऊन तिकडं. मला तू आवडती. अरे असं नको ना बोलू रे दादा तू. आई तुला बोललो होतो ना मी नाही येणार म्हणून, पण तूच ऐकलं नाही. तू आता बघ काहीतरी कर, नाहीतर मी बिगर लग्नाच राहीन बर का. हे बघ तुझ्या समोर हात जोडतो मी. तुला सांगितलं होतं ना अपमान होणार आहे म्हणून. तुला अक्कल आहे आम्हाला घेऊन आली इथं भाऊ. अहो, पण माझा भाऊ येतो, मला असं वाटलं ऐकन तो. भाऊ ये, भाऊ ये. लाज असते तर आतापर्यंत निघून गेले असते हे दोन. काय पडतो? हा कसं आहे, त्याला गेले विसरून ते काळे कोळसे काळेच कोळसे निघणार आहे. आमच्या एवढ्या शब्दाला मान द्या, हात जोडतो तुम्हाला. कृपा करता का तुम्ही? जाता का इथून? निघा लवकर. नारपाय नाके निघ ना तू. अरे नाऱ्या हा. काढा यांना. ए, चला बाई. चला, चला, चला. चला, निघा. चला, निघा. चला. चला, निघा. तुमच्यामुळं आम्हाला मालक बाहेर काढतात. चला, निघा. निघा. आवड नाही, कावड नाही. चला. एकदा विचार करा ना. चला. विचार मी त्याच वेळेस केलेला आहे. मी बघा. विचार आहे ना मी त्याच वेळेस केलेला आहे. माझ्या आईचं आणि तुमचा असेल काय वाद, माझी काय चुकी सांगा बरं. एखाद्या भिकाऱ्याला पोरगी देईन मी, पण हिच्या दारात कधीच पोरगी देणार नाही. समजलं? चला पाहुणं, निघा तुम्ही नवळे छाटून निघा. चला. चला, निघा. मालक. मालक. अरे काय झालं? त्यांनी आपटावणार अहो. लागलं काय? अहो काय लागलं का काही काय मालक? लाठी पळवली ना धुमधकात हा. सुद्धा येणार नाही ती. आमच्या जिंजाचं वाकडे त्याची मसनाच लागले. आम्ही ना आता पाहुण्यांना सोडलं तिकडे नेऊ, येणारच नाही पाहुणे. चांगलं हुसकून दिलं ना ते नारपाय नाक. हा. डबल दारात नाही आली पाहिजे आपल्या. नाही, नाही, येणारच कशाला नाही. पिडाल ती दारात काय माहिती? तर मग काय त्यात तुम्हाला बहिणीने इस्टेटी मधलं बाजूला केलं. मग हा, आणि अशी माणसं घरात आणायची वेळ की आम्ही लावले हाकडून त्यांना. नाही बरं केलं. ए, बरं. तुमचं जेवढं काम आहे ना तेवढं काम करा, बाकीची पंचायती नका करू. जावा. अगं का ग, त्यांच्यावर का म्हणून चिडती तू? पूर्व तू हा? असं काय बोलते? तू त्यांच्या साईडने काय बोलते? काय झालंय तुला नेमकं? आणि तू त्याच्या संग का बोलत होती? सांगते का? दादा हिच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. काय बोलणार आहे मी तुम्हाला? काय गरज होती त्यांना एवढं बोलायची दादा? बोलायची तू नव्हती तिथं. त्यावेळेस तिने मला कोर्टाची पायरी चढायला लावलेली. अहो हो, मग झाली असेल त्यांच्याकडून चुकी, म्हणून तुम्ही त्यांना एवढी मोठी शिक्षा देताल पण का? तू त्यांची बाजू काय घेती? तुला काय एवढा पुळ काय? जिथं चूक आहे मी तिथं बोलणारच ना दादा. चूक आहे म्हणजे आपली चूक आहे का? आपली जमीन घेऊन परत माझीच चूक आहे का? माझीच चूक आहे. दादाचं डोकं नाही ध्यानावर राहिलं. तुझ्या मनात काय आहे? काय आहे? हे बघा दादा, जाऊन दे आता. ना मला सहनच होत नाहीये. इतक्या दिवस मी लपून ठेवलं सगळं तुमच्यापासून, पण आता नाही, माझ्यात तेवढी ताकद नाहीये आता. हे बघा दादा, मला सुहास खूप आवडतो. काय? वाटकाच देईन मी. दादा हे बघा, तुम्हाला घाबरून नाही जगू शकत मी इतके दिवस. आणि जर तुम्हाला तो नसन आवडत ना तर मला तसं पण सांगा. तुम्हाला माझं जर नसन लग्न लावून द्यायचं त्याच्यासोबत तर मला तसं सांगा तुम्ही. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करन.
त्याच्यामुळे तिला कॉलेजवरून यायला त्याला उशीर होत होता ना. मला तेच वाटून राहिलंय ह्याच हेच कारण आहे की तू जी 12:30ला कॉलेज सुटतंय, तू 1:30 आणि 2 वाजता येते ना, त्याचं कारण हीच आहे. याचा अर्थ तू दररोज त्याला भेटते. अहो दादा, सुहास वाईट मुलगा नाहीये, तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. ह्याच्या त्याच्या गाळ्यात घालण्यापेक्षा मला त्याच्या गाळ्यात घालावं तुम्ही. तो मला खूप सुखी ठेवत. अरे ताई, तो काही चांगला मुलगा नाहीये. काय तोंड आहे त्याचं, काय स्वभाव आहे त्याचा. तुम्ही दोघांना फक्त घमंड मध्ये जावं, फक्त पैशाचं माज दाखवा, दुसरं काहीच नाही. उठ तुम्हाला रे, असं- वय घरात उठ आज जाते मी इथून. उठ. ताई तू चल घरात, वय घरात. चल. तुला आहे ना, तू घरात घुस बरं. चल घरात. का त्याचं नाव 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 टंगडेच मोडीन नाही तर. अरे पूर्वताई, तू काय करते? ए, ए, ए. सोड सोड ना. दादा, दादा लवकर या घरात. काय करते तू हे? काय झालं काय दादा झालं? औषध घेऊन राहिली होती. अगं कार्टे काय करू राहिली तू? हा? काय समजत आहे का नाही तुला? मला नाही जगायचं. काय करू मी जगून? हा, तुम्हाला मी इतकं समजावलं तरी तुम्हाला तुमच्या पोरीची काळजी नाही. का नाही देते तुम्ही माझं त्यासोबत लग्न लावून? माझं जगून तरी काय फायदा? मी मरून जाते ना, मग तुमच्या जीवाला समाधानी वाटेल. मग बस हे आयुष्यभर पैसा पैसा करत पोरगी गेली तरी तुम्हाला काहीच दुःख नाही वाटायचं त्याचं. आयुष्यभर तुम्ही जाताना पण पैसाच घेऊन जाताल वरती. झाले असेल त्यांच्याकडून चूक म्हणून तुम्ही त्यांना एवढी मोठी शिक्षा देता का? असं नको करू तू. अगं बाबाला एकुलती एकच आहे गं बाई तू. तू जर असं केलं तर कसं व्हायचं आमचं? तू म्हणशील तसंच होईल. टेन्शन घेऊ नको आणि परत असं करू नको. ताई तू सोडता तरी कोण आहे आम्हाला? तू असं काय टोकाचा निर्णय घेतेस? तेव्हा आम्ही तुला समजून असं नको करू ताई तुला बघ. बाबा, हे बघा, मला माहित नाही. आई गेल्यापासून तुम्ही मला सांभाळले. मला जेवढं त्याच्यावर प्रेम आहे तेवढंच तुमच्यावर प्रेम आहे. मला माहिती आहे लहानाचं मोठं मला तुम्ही केले, पण मी पण असं वाईट मुलगा नाही ना बघितला. तुम्ही त्याला ओळखता. तुमच्या बहिणीचा मुलगा आहे तो. मला बाहेर जाण्यापेक्षा जर तुम्ही घरातल्या घरात दिली तर तुमच्या पण मी डोळ्यासमोर राहील. मला कधी त्रास नाही व्हायचा. खरंय बाळा, तुझी पण काय बोलली ना त्यातला एक एक शब्द खरा आहे बाई. आणि तू चल माझ्या संग. आत्ताची आत्ता आहे ना, स्वतः आम्ही तुझं लग्न मी लावून देतो. चल खरं? चल ताई, मला हेच याच्या पाहिजे पुढं- होतं तुझ्या चेहऱ्यावर, तर हेच असू पाहिजे होतं. चल तू सुखी तर आम्ही सुखी आहे ताई. अरे नाऱ्या, काय? घरावर लक्ष ठेवा. हा, काय हो हो, मी आलो माघारी. बरोबर. हो, हो, लक्ष ठेवा, कुठे हा. जाऊ नका. दार कुलप लावून बसतो इथं. हा, इथंच बसायचं दोघांनी. हा. काय? हो हो, चालतंय. होय रे नाऱ्या, आतापर्यंत मालकाने एवढी मोठी जबाबदारी दिलीच नाही आपल्याला. जबाबदारी दिली पण मालक नक्की गेलेत कुठे? हा, जाऊ दे, ते गेले तर गेले. आपल्याला लय मोठी जबाबदारी दिली. आपण आहे ना डोळ्यात तेल घालून ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडू. हा, चल बस. अरे कुलूप लावून दे ना दाराला. आयला नारे वर दरवाजा. हा, आयला काय हा, चल बसू आता. मालक आल्यावर उघडू. त्याच्या दारात गेलो तर त्यांना कसा अपमान केला का पोरानं काय कसं व्हायचं पोराचं? बाई त्याचं पोरग तर किती बोलत होतो वय रे. त्याच्या तो थोबाडावरची माशी कधी उठत नव्हती. नाही नाही ते बोलला नरपाळ्या बिरपाळ्या ना. नाही हेच लायकी आहे आपली.
बरोबर बोलले ते, काय चुकीचं नाही बोलले. कस काय आपली लाय किती तूच केलं नाही सगळं कांड, हा त्यामुळे झालं नाही असं. म्हणजे काय झालं तर मीच केलं, खाऊ लागायला सगळे होते मीच केलं आणि मीच केलं. पण पुढे असं घडलं आपल्याला माहिती आहे का? मग नाही आता मी नाही, माझं नाही लग्न होत, बिगर लग्नाच राहतो मी आता. कस काय लग्न नाही होत? बाबा, उद्या जातो कुठे सूर्य बघू तू. काय नका बघू, तुम्हाला करत असलं दुसरं लग्न करा, मला नका पोरगी बघू. तो कसं मला बघू का? काय काय पोर बोलते त्याला काही? काय बोलावं काय नाही त्याला तर काही कळानाच. मी तर आलो नसतो तर बरं झालं असतं तिथं. ए बाबा काय एवढी ही करतो? याचं काय करतो? फोडा. जावाला पार. अरे, ये बाळा. माझा गुडघा फोडला ये. होता. बस. नाही ग. अगं बाया पाया पडतो. नाही नाही नको पडू. ए, हल. नाही. राम राम दाजी. राम राम. कशाला आला इथं? नाही 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 शंभराची किंमत दिली आमची नाते आमच्याला आलं होय. मला ते नाही म्हणायचं, आज दिवस उगलाय कुठून? अगं ताडे, चुकलो मी, पण नंतर मला कळालं की माझी बहीण एकदम क्लिअर होती, मी खोटा होतो. पण तुला एवढं दादा तू किती अपमान केला, किती नाही नाही ते बोलला रे. मी तुला म्हणते ना, अरे एका रक्ता मासाचे आहेत आपण, एवढा मनात राग धरू नको. पण तू तुझा ठेका सोडायलाच रिकामा नाही. खरंय ताडे, पण ज्या वेळेस तू आली, मी नाही ती बोललो तुला. अगं तू गेली आणि पाठीमाग माझ्या पोरीने विष घेतलं ग. हा? बरं झालं महेश तिथं होता, म्हणून आज पोरगी आज जिवंत आहे. अरे असं काय बोलत होतो तू? खूप वाईट घटना घडली असती का बाई, म्हणून मी डायरेक्ट इथं घेऊन आलोय आणि आजच्या आजच या दोघांचं लग्न लावून टाकेल. दाजी तुमच्यासाठी माझी बहीण औषध घेत होती. अगं तू कशाला औषध घ्यायचं पूर्वा? मी बोललो होतो ना तुला, मी तू सोबत लग्न करत. तू गेली असती तर माझं कसं झालं असतं? आणि माझ्या बा ती खूप प्रेम करते, खूप म्हणजे जीवाच्या पलीकडे तुमच्यावर प्रेम करते. माहितीये, वाईट घडलं. अरे, वाईट घडलं. तुम्हाला सांगतो, आम्ही रोज भेटत होतो कॉलेजला, रोज आम्ही बोलायचो. ती रोज म्हणायची लग्न करेन तर तुझ्या सोबत, नाहीतर मी जीव देईन असं बोलायची. आणि आज खरंच तिनं प्रयत्न केला. काही झालं नाही ना तुला? काय झालं असतं तर आम्ही कोणाकडे बघितलं असतं. जाऊ दे दादा, नको रडू. जे झालं ते लय झालं, जाऊ दे. हे बघ आणि तायडे, जी काय माग जी पण काय घडलंय सगळं विसरून जा. वाटलं तर तुला अजून मी 3 एकर देतो, माझं आहे नाही ती सगळं देतो. मला नको बाबा. पण आहे ना, मला बरं. आपल्या बहीण भावाचं ही जी नातं आहे ना, जोपर्यंत आपल्या दोघांच्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे नातं असंच शेवटपर्यंत टिकून राहतं. अरे राहणारच ग दादा, असं थोडंच आहे. हात कशाला जोडतो माझ्या पुढे? जाऊ दे. हे बघ तुझी पोरगी काय, माझे काय, माझ्या भाषेत येणार आहे ती. दादा तुम्ही नका रडू. आणि माफ करा दाजी, तुम्हाला मी नका नका म्हणलो. ताडे, की पोरगी, पोरगा आणि तुम्ही सगळे आनंदाने राहा. चल महेश आपलं. अरे लगेच कुठे चालला? काही नको बास, मला फक्त आहे ना हे नको नको. त्यांचं प्रेम बघायचं होतं. लग्न लावून द्या ना आमचं. लग्न होईल दादा, तू एवढ्या दिवसातून आलाय, एवढ्या आनंदाची गोष्ट. जेवून जा. मस्त तुझ्या आवडीचं पुरणपोळी आणि आमटी करते, तुला आवडते ना? हा मग तसं नाही जायचं. आणि लवकर आहे ना, मुहूर्ताची तारीख काढा. तू जेवल्याशिवाय जायचं ना. एवढ्या दिवसातून तू आलाय, किती आनंद झालाय बघ बरं. हा सगळं पाहिल्यासारखं, कसं आनंदाचं वातावरण. का रे? तिची माय हा? बरं चला चला तारीख आतमध्ये. काढा आणि लवकरच लवकर लग्न लग्न लावून टाका. पण एवढं 4-8 दिवसात आपण लग्नाचं लगेच करून टाकू. तू स्वयंपाक बनव, आम्ही रानातून फिरून येतो. तू ग बस. आता बरं, नाही या आवडीचं, तुम्ही. आमरस करा. हा हा करते करते. चल चल चला घरात या. चला आम्ही येतो फिरून हा. या. काय म्हणताय दाजी, कसं काय बरं आहे ना? बरं आहे, बरं आहे. खूप दिवसातून भेटलो आपण. चालायचं. बरं वाटतं मला पण. चढ उतारणे मी औषध असतो. बरं चला आता ताडी स्वयंपाक करते, चला गावातून फिरून येऊ आपण.